नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळीवेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. वैशाली वहिनी आमच्या शेजारी राहायच्या. त्यांचे घर आमच्या घराला अगदी लागून होतं. त्यांचं वय साधारण 26 वर्षाचं होतं आणि त्यांचे व्यक्तिमत्व खूपच सुंदर आणि आकर्षक होतं. त्यांच्या सौंदर्यात फक्त चेहरा नव्हता, तर त्यांचं सौम्य वागणं आणि गोड बोलणं यामुळे त्या खास होत्या. वैशाली वहिनी माझ्यासाठी फक्त शेजारी नव्हत्या, तर एक मैत्रीणसुद्धा होत्या. त्या नेहमी हसतमुख प्रमुख असायच्या, पण त्यांच्या डोळ्यात कधीकधी दुःखाची सावली दिसायची. वैशाली वहिनींच्या लग्नाला 9 वर्ष झाली होती, पण त्यांच्या घरी अजून मूल नव्हतं. त्यांचा नवरा कुलदीप खूप चांगला आणि समजूतदार माणूस होता. तो तिला खूप प्रेमाने ठेवायचा, पण घरातलं वातावरण नेहमी तणावग्रस्त असायचे. वैशाली वहिनींच्या सासू त्यांना मुलं नसल्यामुळे टोमणे मारायच्या. त्या वैशाली वहिनींना यासाठी जबाबदार ठरवायच्या आणि कधी कठोर शब्दांनी तर कधी वागण्याने त्यांच्यावर हल्ला करायच्या. आमच्या आणि त्यांच्या घराच्या छताला फक्त एक छोटी भिंत वेगळी करायची, जी फारशी उंच नव्हती. त्यामुळे दोन्ही छतांवर काय चाललंय हे एकमेकांना सहज दिसायचं. कधी कधी वैशाली वहिनी छतावर येऊन एकट्या शांत बसायच्या, तर कधी कुलदीप तिच्याशी थोडा वेळ बोलायचा यायचा. पण गेल्या काही दिवसांपासून त्या खूप उदास दिसायच्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कमी झालं होतं. एकदा मी छतावर गेलो होतो. तिथे मी गमतल्यामध्ये झाडांची काळजी घेत होतो. हवा मोकळी आणि सुंदर होती. अचानक माझं लक्ष शेजारच्या छताकडे गेलं. वैशाली वहिनी तिथे एका कोपऱ्यात शांत उभ्या होत्या. त्यांचा चेहरा विचारात बुडलेला दिसत होता. त्या नेहमीसारख्या गोड दिसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र दुःख दिसत होतं. मी त्यांच्याकडे बघत राहिलो, कारण त्यांच्या वागण्यामागे काहीतरी सांगण्यासारखं आहे असं वाटत होतं मला. त्यांना विचारायची इच्छा झाली, पण मला भीती वाटली की कदाचित मी त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करेल. त्या दिवशी माझ्या मनात त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांचे दुःख समजून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. संध्याकाळी सूरज मावळत होता. मी छतावर गेलो होतो. हवेत शांती होती. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढण्यासाठी मी तिथे होतो. मनात अनेक विचार येत होते आणि मी त्यात हरवून गेलो होतो. अचानक मागून पावलांचा आवाज आला. मी घाबरून मागे वळलो आणि समोर वैशाली वहिनी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी खट्याळ स्मित हास्य होतं. त्यांनी मला टक लावून पाहत विचारलं, हे काय करतोयस? त्यांच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती. मी खूप घाबरलो. मला काय बोलावं सुचेना आणि माझा चेहरा लाल झाला. माझी घबराट पाहून त्या पुढे म्हणाल्या, तुझ्या आईला सांग ते. हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला. मी घाबरून त्यांच्या पायाजवळ बसलो आणि थरथरत माफी मागू लागलो. वहिनी, मला माफ करा. पुन्हा असं कधीच करणार नाही. माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्या थोड्या वेळाने शांत झाल्यात. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला उभं केलं. त्यांच्या चेहऱ्यावर आता खट्याळपणाऐवजी समजूतदारपणा होता. त्यांना प्रेमाने माझ्या गालावर हात ठेवत म्हटलं, तू अजून फक्त 15 वर्षाचा आहेस. अशा गोष्टींमुळे शरीरात कमजोरी येते. तुझ्या भविष्यासाठी चांगले विचार करायला हवेत. अशा सर्व तुझ्या आयुष्यावर वाईट परिणाम करू शकतात. त्यांचे शब्द ऐकून माझ्या मनावर खूप परिणाम झाला. त्यांच्या समजावण्याच्या आणि ममत्व दाखवणाऱ्या बोलण्याने मला खूप अपराधी वाटलं. त्या पुढे म्हणाल्या, मी तुला शिक्षा देऊ शकते, पण मला तुला समजावणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तुझं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी तुला योग्य मार्गावर चालायला शिकवायला हवं. मी मान हलवून होकार दिला आणि पुन्हा माफी मागितली. मग तिथून निघालो. एकदा दुपारच्या वेळी मी छतावर उभा होतो. उन्हाळ्याच्या उन्हात अंगार पडला होता, पण हवेत थंडगार फुलल्यासारखी लहाला होती. शेजारच्या छतावर वैशाली कपडे वाळत घालण्यात व्यस्त होत्या. वायाने त्यांची ओढणी उडाली. केस चेहऱ्यावर लटकले. ते सावरताना त्यांच्या हाताची मऊ हालचाल क्षणभर थांबून आभाळाकडे पाहणे, हे सारे मी बारकाईने पाहत होतो. माझ्या हातातील पाण्याच्या बाटलीत सूर्यप्रकाश खेळत होता. अचानक एक हळुवार खोडकर भावना मनात उसळली. मी बाटली उघडली आणि एक धीमा झिलमिलीत पाण्याचा झरा वैशालीच्या दिशेने उडवला. पाणी त्यांच्या गळ्याजवळ पडले. मानकेसारखे चकचकीत झाले. थंडगार अंगावर पसरले. तेवढ्यात त्या हलक्या गडबडीने मागे वळल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य नव्हते, तर एक विचित्र उज्ज्वल चमक होती. अरे, हे काय चाललंय? त्यांचा आवाज कोमल होता. आरोपापेक्षा प्रश्न जास्त वाटत होता. मी थोडा घाबरलो होतो, पण हृदय धडधडत होते. त्या भिंतीजवळ आल्या. आमच्यातील अंतर कमी झाले. तुझ्या या वागण्याची तक्रार आता तुझ्या आईकडे करावी लागेल, नाही का? त्यांच्या बोलण्यात
आवाजातली धमकी नव्हती तर एक गुपित सारखे होते. त्यांच्या ओठावर हलकासा एक कळा फुटला होता. वैशाली माफ करा. माझा आवाज लाकडी झाला होता. पुन्हा असं कधीच करणार नाही. माझा चेहरा मंद मधुर हसल्या आणि हास्य आणि सूर्यप्रकाश एकत्र झाले. अशा खेळण्यात काही हरकत नाही, त्या म्हणाल्या. आवाजात एक विलक्षण मृदुता होती. पण हे लक्षात ठेव, पाण्याने केवळ कपडेच खराब होत नाहीत, कधी कधी मनातही ओलावा शिरतो. ते बोलताना त्यांनी थोडे पुढे झुकावं केला. त्या क्षणी वाऱ्याने त्यांचे केस माझ्या दिशेने उडाले आणि त्यांच्या डोळ्यातील ते प्रकाश थेट माझ्याच हृदयात उतरले. एक क्षणभर सर्व काही थांबले वाटले. वारा, ऊन आणि कदाचित वेळ सुद्धा. मग त्या पुन्हा कपड्यांकडे वळल्या, पण आता त्यांच्यात हालचालीत एक नवीन लय होती, हलक्या गाण्यासारखी. आणि मी तिथेच उभा राहिलो, छतावरील उन्हात, पण अंतरंगात त्यांच्या हास्याने सोडलेल्या थंडगार स्पर्शाची जाणीव घेऊन एका पाण्याच्या थेंबाने उगवलेला प्रेमकथेचा पहिला अध्याय मनात वाचित. त्या प्रसंगानंतर मी बराच वेळ त्या क्षणाबद्दल विचार करत होतो. मला जाणवलं की खोड्या मजेदार वाटतात, पण त्यांच्या दुसऱ्यावर परिणाम होतो याचा विचार करायला हवा. वैशाली वहिनींनी त्यावेळी माझा अपमान करत ती घटना हलक्या फुलक्या पद्धतीने हाताळली. एकदा संध्याकाळी 7:30 वाजता मी बाजारात काही सामान घ्यायला गेलो होतो. ताजी भाज्या आणि फळं घेताना माझं लक्ष समोरच्या गर्दीकडे गेलं. तिथे अचानक वैशाली वहिनी दिसल्या. त्या फळांच्या स्टॉलवर उभ्या होत्या आणि फळ निवडत होत्या. त्यांनी पांढरा सूट घातला, केसात छोटा गजरा आणि चेहऱ्यावर हलका हास्य होतं. त्या क्षणी माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मी त्याच्याजवळ गेलो आणि नमस्ते केलं. त्यांनी मला पाहून हलकंसं हसत विचारलं, अरे इथे काय करतोयस? कोणती नवी खोडकरपणा शोधतोयस का? त्यांचा हा खट्याळ लहजा ऐकून मला हसू आलं. मी म्हणालो, नाही वहिनी, खरेदीला आलोय. त्यांनी फळ निवडणं थांबवून माझ्याकडे वळत म्हणाल्या, तू तर नेहमी सायकलवर दिसतोस, आज इथे कसा? मी हसत म्हणालो, हो वहिनी, आज सायकल नाही आणली, बसने जाणार आहे. त्या खांदे उचकवत म्हणाल्या, अच्छा, म्हणजे सायकल सोडून इथे आलास? काही खास आहे का? त्यांच्या या खट्याळ प्रश्नाने मी थोडा गडबडलो. मी नाही वहिनी, असं काही नाही, फक्त थोडा बदल. त्या थोड्या जवळ येत खट्याळपणे लहजात म्हणाल्या, अच्छा, कोणासाठी बस स्टॉपवर थांबतोस? कोणतं खास प्लॅन आहे? सांग बरं. त्यांच्या या बोलण्याने मी आणखी गडबडलो. मी म्हणालो, नाही वहिनी, असं काहीच नाही. त्या हसत म्हणाल्या, अरे लाजतोस काय? मी तर तसं विचारलं. थोड्या वेळाने बस आली आणि त्या बसताना मला म्हणाल्या, ठीक आहे, पण पुढच्या वेळी सायकलला विश्रांती देऊ नकोस. त्या गेल्या, पण त्यांच्या खट्याळ बोलण्याचा विचार करत मी तिथे थोडा वेळ शांत उभा राहिलो. एकदा वैशाली वहिनींच्या सासू 6 दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार होत्या. त्याचवेळी त्यांचा नवरा कुलदीप कामानिमित्त एका महिन्यासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे सासूंना वैशाली वहिनींच्या एकट्या राहण्याची काळजी वाटत होती. त्यांनी माझ्या आईशी बोलायला सुरुवात केली आणि मग मुद्द्यावर येत म्हणाल्या, ताई, मला एक सांगायचं आहे. वैशाली एकटी घरी राहणार आहे आणि मला थोडी काळजी वाटते. राकेशला काही दिवस रात्री झोपायला आमच्याकडे पाठवू शकता का? घरात एक पुरुष असेल तर मला बरं वाटेल. माझ्या आईला ही गोष्ट साधी वाटली. त्या म्हणाल्या, हो नक्कीच, राकेशला पाठवण्यात काही अडचण नाही. मला ही गोष्ट थोडी अनपेक्षित वाटली, पण आईने निर्णय घेतला होता, त्यामुळे मी काही बोललो नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस वैशाली वहिनीसोबत त्यांच्या घरी राहायचं ठरलं. सासूंनी मला समजावलं, राकेश, तुला थोडं काम पडेल, पण वैशालीला एकटीला सुरक्षित वाटेल. त्यांच्या या शब्दामुळे माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्या घरात राहण्याचा अनुभव वेगळा असेल असं वाटत होतं आणि वैशाली वहिनींसोबत वेळ घालवण्याची थोडी उत्सुकता होती. त्या संध्याकाळी मी माझं सामान तयार केलं आणि त्यांच्या घरी जायचं ठरवलं. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्या घरात राहून काय अनुभव येतील? वैशाली वहिनीसोबत अशा परिस्थितीत कसं वागायचं? या विचारांनी माझं मन गोंधळून होतं. रात्री जेवण झालं आणि आईने मला त्यांच्या घरी जायला सांगितलं. मला एक प्रकारची उत्सुकता आणि थोडा संकोच वाटत होता, कारण पहिल्यांदाच मी वैशाली वहिनीसोबत एकाच घरात रात्र घालवणार होतो. तिच्या दारात उभं राहिलो तेव्हा हृदयाची धडधड ऐकू येत होती. घरात शांत होतं, फक्त भिंतीवरील घड्याळ टिकटिक करीत होतं, जणू काळाच्या धडक्या मोजत होतं. त्या हॉलमधल्या सोफ्यावर विश्रांतीच्या मुद्रेत बसल्या होत्या. रात्रीच्या निळ्या रेशमी नाईटीत केसांचा ढिगारा खांद्यावर लोंबत होता. तोंडावरचा हलकासा हास्य अंधारातही गचकत होता. अरे तिथे का उभा आहेस? आत ये. आवाजातली मृदुता मला ओढून नेत होती. जवळ गेलो तेव्हा एक सुगंध नव्याने उमललेल्या चंदन फुलांचा अर्क
हवेत तरंगत होता. त्या उठल्या आणि क्षणभर नजर मिळाली, मग त्या बेडरूममध्ये गेल्या आणि परत आल्या तेव्हा अरे देवा, सोनेरी बॉर्डरची मलबारी साडी नेसून आल्या होत्या, ज्यात त्या नववधूसारखा चमकत होत्या. मी तिथेच गोंधळून गेलो. त्या किचनमध्ये गेल्या आणि थोड्या वेळाने बदामाच्या दुधाचा गोड वास घेता आला. त्या कप घेऊन परत आल्या आणि तो देताना त्यांची बोटे माझ्या हाताला हलकसं लागली. एक विजयसारखा स्पर्श. घे दूध, पिऊन घे, त्या म्हणाल्या. आवाजात एक आपुलकी भरली. तू आता खूप मोठा दिसतोस. पण त्यांच्या डोळ्यात एक खेळकर चमक लखलखली. आता पूर्वीसारख्या खोड्या करत नाहीस ना? ते बोलताना त्यांनी माझ्याकडे एका विशिष्ट अर्थाने पाहिलं, ज्यामुळे त्या छतावरील पाण्याची थेंबाची आठवण ताजी झाली आणि मला कळलं त्या केवळ दूध देत नव्हत्या, तर एक गुपित देत होत्या, एक आमंत्रणही. त्यांच्या या प्रश्नाने मला छतावरच्या त्या खोड्यांची आठवण झाली. मी लाजत हसत म्हणालो, नाही वहिनी, आता मोठा झालोय, तसं काही करत नाही. त्यांनी साडीचा पल्ला सावरत हसत म्हटलं, बरं झालं, नाहीतर तुझी खोड अजूनही मला आठवते. त्यांच्या बोलण्यात काहीतरी भावना होत्या, ज्यामुळे माझं मन थोडं विचलित झालं. त्यांच्या उपस्थितीत एक वेगळाच अनुभव येत होता, जो मी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता. त्या रात्री त्यांच्या बोलण्याने माझ्या मनात एक वेगळी भावना आणि विचार जागृत झाले. मी त्यांच्या खट्याळ प्रश्नाने गडबडलो आणि ताबडतोब म्हणालो, नाही वहिनी, आता असंच काहीच करत नाही. तसल्या मी त्या सगळ्या गोष्टी कधीच सोडल्या आहेत. माझ्या आवाजात थोडी घबराट होती आणि मी त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करत होतो. वैशाली वहिनी असल्या, पण त्यांच्या हास्यात आता थोडी गंभीरता होती. त्या कपाटाजवळ गेल्या, पदर नीट केला आणि म्हणाल्या, तुला माहिती आहे का, माझा नवरा पण लहानपणी अशा गोष्टी करायचा. त्याने स्वतः मला सांगितलं होतं. त्यांनी नजर जमिनीवर ठेवत पुढे बोलायला सुरुवात केली. आता पहा याचा परिणाम काय झाला. त्याच्या शरीरात कमजोरी आली आणि आता आम्हाला मुलं होत नाही. हे ऐकून मी सुन्न झालो. एका क्षणात त्यांनी एक गंभीर सत्य उघड केलं, ज्याचा मला यापूर्वी अंदाजही नव्हता. माझं लक्ष त्यांच्या बोलण्यावर स्थिर झालं. त्यांच्या आवाजात हलकं धुवक आणि राग जाणवत होता, जणू त्यांची वेदना माझ्यासमोर उघडत होत्या. मी घाबरलो, म्हणालो, वहिनी, मला खरंच माहिती नव्हतं की अशा गोष्टींमुळे असं काही होऊ शकतं. त्या हसत माझ्याकडे पाहत म्हणाल्या, पण त्यांच्या हास्यात एका प्रकारचा समर्पण होता. राकेश, तुला माहिती नसेल, पण छोटी गोष्टी मोठे परिणाम घेऊन येतात. म्हणूनच मी तुला सांगते, ते या वयात काही गोष्टी टाळायला शिकाव. मी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो. त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, चांगलं झालं तू ऐकतोस, नाहीतर तुझ्या वयात सगळे ऐकण्याऐवजी हसू लागतात. त्यांच्या या बोलण्यावर मी हलकसं हसलो आणि मनात ठरवलं की आता असं काही चुकीचं करायचं नाही. पण मग त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाल्या, ते सगळं एकट्याने करणं चुकीचं, पण आजपासून तू ते सगळं माझ्यासोबत करशील. मी हे ऐकून हैराण झालो. वहिनी काय बोलत आहे? पण मनातून मला हेच हवं होतं, त्यामुळे मीही खुश झालो. मग वहिनी मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या. तिथे तेच झालं ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. वहिनीही खूप खुश झाल्या. पुढचे 6 दिवस दररोज रात्री असंच चाललं. 7व्या दिवशी वहिनींच्या सासू परत आल्या आणि त्यांचा नवरा पण आला. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले. वैशाली वहिनी त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त होत्या आणि मीही माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलो होतो. एक दिवस अचानक बातमी आली की वैशाली वहिनी गरोदर आहेत. ही बातमी ऐकून त्यांच्या घरात आनंदाची लाट पसरली. त्यांच्या सासू आणि इतर कुटुंबियांनी हा क्षण उत्साहाने साजरा केला. वैशाली वहिनींच्या दारात मी उभा होतो, तेव्हा माझं हृदय वेगाने धडधडत होतं. त्या निळ्या नाईटीत बसल्या होत्या, केस खांद्यावर पसरलेले आणि चेहऱ्यावर हलकंसं पण थोडंच थकलेलं हास्य होतं. त्यांनी मला आत बोलावलं आणि मी हळूच लिव्हिंग रूममध्ये गेलो. घरात एक प्रकारचं शांत दडपण जाणवत होतं. दिवे मंद होते आणि हवेत काहीतरी अनकथित ताण लपलेला होता. मी माझं छोटं बॅग एकीकडे ठेवली. त्या म्हणाल्या, बस ना, घाबरू नको. आवाजात सौम्यता होती, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच फिरत होतं. एक थकवा, एक चिंता आणि एखादं जुनं न कुणाशी बोललेलं दुखणं. थोडा वेळ शांततेत गेला. अचानक त्यांनी विचारलं, राकेश, तुला कधी वाटतं का माझ्या घरात खूप काही बदललं आहे? मी चकित झालो. मी हलक्या आवाजात विचारलं, काय झालं वहिनी? त्या थोड्या हसल्या, पण ते हास्य जणू चेहऱ्यावर जबरदस्तीने चिटकवलेलं होतं. म्हणाल्या, काही नाही, फक्त मनातल्या गोष्टी एवढ्या दिवसात कुणाला सांगितल्या नाहीत म्हणून विचारलं. मग त्या उठल्या, किचनमध्ये गेल्या आणि मला पाणी आणून दिलं, पण त्यांचे हात थरथरत होते. मी शांतपणे विचारलं, तुम्ही ठीक आहात ना वहिनी? त्या थोडं पुढे सरकल्या आणि खुर्चीच्या कडेला बसल्या. हळू आवाजात बोलल्या, राकेश, तू लहान आहेस,
पण खूप समजूतदार आहेस आणि माझ्यावर विश्वास ठेव. कधी कधी लहानांना मोठ्यांचं दुःखनं समजून घेण्याची ताकद जास्त असते. मी डोळे उचलून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी दाटून आलं होतं. म्हणाल्या, मला अनेक वर्षापासून मनात एक गोष्ट बोचते. सगळ्यांना वाटतं की मला मूल नाही म्हणून दोष माझा आहे. घरातील लोक, नातेवाईक सगळे. पण कुणाला माहीत नाही डॉक्टरांनी काय सांगितलं. मी अचंबित झालो. नाही वहिनी, हा देखील काहीतरी गैरसमज आहे का? त्यांनी शांत आवाजात डोकं हलवलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं, समस्या माझ्यात नाही. मी गप्प बसलो. त्यांच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. त्या पुढे म्हणाल्या, पण मी कधीच हे कोणाला सांगितलं नाही, कारण घरात शांतता राखण्यासाठी कधी कधी सत्य दडवावं लागतं. पण आता शांत राहणं जड होतंय. अचानक कुठेतरी घराच्या जुन्या लाकडी खिडकीचा आवाज झाला आणि आम्ही दोघं दचकून मागे वळलो. आवाज कुठून आला ते कळेना. घरात कोणीच नसताना हा आवाज अजून जास्त भयानक वाटला. वैशाली वहिनी थोड्याशा भीतीने म्हणाल्या, या घरात काही दिवसांपासून रात्री विचित्र आवाज येतात. कोणी चालल्यासारखं, कोणीतरी कुजबुजल्यासारखं. एकदा तर मी हॉलमध्ये पाणी ठेवायला गेले तेव्हा दिवा स्वतःहून बंद झाला. मी थोडा घाबरलो आणि विचारलं, मग तुम्ही कुलदीप दादांना सांगितलं का? त्या निराशपणे हसल्या आणि म्हणाल्या, सांगितलं, पण त्यांना वाटतं मी ताणात आहे म्हणून जास्त विचार करते. पण इतकं करूनही मनातली भीती कमी होत नाही. अचानक त्यांच्या फोनचा स्क्रीन उजळला. त्यांनी फोन उचलला आणि त्यांचा चेहरा फिक्का झाला. मी घाबरून विचारलं, कोणाचा मेसेज होता? त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, कुलदीपचा. पण तो काहीतरी विचित्र आहे. मी फोनकडे पाहिलं. मेसेज होता, वैशाली, घरातल्या कपाटातला पिवळा फाईल कोणालाही उघडू देऊ नकोस. प्लीज सांभाळून ठेव, ते महत्त्वाचं आहे. त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, राकेश, आमच्या घरात असा काही फाईल नाही. मग हा मेसेज कशाबद्दल? आणि सर्वात मोठा प्रश्न, कपाट तर घट्ट लॉक आहे. कुलदीप गेलाय तेव्हापासून कुणी उघडलंच नाही. मग आत काय आहे? आणि कुलदीप एवढ्या तातडीने कशाबद्दल सांगतोय? माझ्या अंगावर काटा उभा राहिला. घरात पसरलेलं शांत दडपण आता सस्पेन्सच्या सावलीत बदललं होतं. मी हळू आवाजात विचारलं, वहिनी, तुम्ही कपाट उघडणार आहात का? वैशाली वहिनीच्या माझ्या डोळ्यात डोळे रोखून पाहत म्हणाल्या, राकेश, आज रात्री आपण दोघे ते कपाट उघडणार आहोत. आणि मला खूप भीती वाटते, पण तू आहेस ना? वैशाली वहिनींच्या आवाजात एक थरथर होती, पण त्यांच्या नजरेत एक ठामपणा दिसत होता. त्या कपाटाकडे वळल्या आणि मी त्यांच्या मागोमाग उभा राहिलो. घरातली शांतता आता कानांना टोचू लागली होती. घड्याळाच्या टिकटिकीचा आवाजही आज काहीसा असह्य वाटत होता. कपाटासमोर आलेल्यावर वहिनी थांबल्या. किल्ली त्यांच्या हातात होती, पण हात थरथरत असल्याने किल्ली तळहातात घासली जात होती. त्यांनी हळू आवाजात म्हणाल्या, राकेश, जर आत काही विचित्र निघालं तर? मी त्यांच्या खांद्यावर हलका हात ठेवत म्हणालो, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि किल्ली लॉकमध्ये फिरवली. क्लिक असा आवाज झाला. कपाट उघडताना एक जुनाट वास नाकात आला. आत खूप काही नव्हतं. काही जुने कपडे, एक धुळीने भरलेला फोटो फ्रेम आणि अगदी वरच्या शेल्फवर एक पिवळा फोल्डर. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. वैशाली वहिनी थरथरत हात वर करून तो फोल्डर खाली घेत त्यांनी गुडघ्यावर ठेवून उघडला. पहिला पान उघडताच त्यांच्या डोळ्यातलं धैर्य एकदम कोसळलं. त्या हलक्या आवाजात कुजबुजल्या, हे तर कुलदीपचं रिपोर्ट आहे. पण त्यांनी कधी सांगितलंच नाही. मी पटकन दुसरं पान पाहिलं. त्यात हॉस्पिटलचं लेटरहेड होतं आणि खाली काही परिच्छेद होते. मी मोठ्याने वाचून दाखवलं, पेशंटमध्ये स्थायी जैविक समस्या आढळून असून त्याला संतान निर्माण करण्यास क्षमता नाही. मी थक्क झालो. वैशाली वहिनींचे डोळे भरून आले. त्या पुटपुटल्या, म्हणजे सगळं घरातले दोष, तुझ्या आईचे टोमणे, नातेवाईकांचे कुजंबणे, हे सगळं माझ्यावरच नव्हतं. मी शांततेत बसलो. मला काही बोलताच येईना. काही सेकंदांनी मी हळू आवाजात म्हणालो, दादांनी तुम्हाला सांगितलं असतं तर? त्या कटू असल्या. म्हणाल्या, पण सांगितलं नाही आणि उलट मला दोषी ठरवलं गेलं. माझ्या पोटात काहीतरी दडपलं गेलं. पण त्या फोल्डरमध्ये अजूनही काही कागद होते. मी शेवटचा कागद काढला. तो एक प्रॉपर्टी ट्रान्सफर डॉक्युमेंट होता, ज्यात लिहिलं होतं, माझ्या गैरहजेरीत माझी पत्नी वैशाली आणि तिच्या सुरक्षिततेसाठी माझ्या मालमत्तेचा अर्धा हिस्सा राकेश चंद्रपुरे यांच्या नावावर. मला वीज कोसळल्यासारखं वाटलं. वहिनींचा चेहरा पांढरा पडला. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, हे काय? तुझ्या नावावर? मी अवाक. माझ्या मनात शंका, भीती, संभ्रम सगळं एकदम उठलं. कुलदीप दादा माझ्या नावावर मालमत्ता का ठेवतील? त्यांनी आधीच ठाऊक होतं की ते जाणार आहेत? किंवा त्यांना कुणाचा धोका होता? की हे सगळं कोणीतरी मुद्दाम लपवलं होतं?
अचानक एक आवाज आला. दाराच्या बाहेरून पावलांचा, अतिशय मंद पण स्पष्ट. आम्ही दोघं दचकून उठलो. वैशाली वहिनी कुजबुजल्या. राकेश, कोणीतरी घरात आहे. मी माझं धडधडणारं हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला आणि हळूच दाराकडे सरकलो. पावलांचा आवाज आता हॉलजवळ. मी सावकाश दार उघडलं. बाहेर अंधार होता, पण त्या अंधारात कोणीची तरी सावली हॉलमधून बागच्या खोलीत जाताना दिसली. मी वहिनींकडे पाहिलं. त्या घाबरून म्हणाल्या, राकेश, त्या खोलीत तर? मी विचारलं, काय? त्यांनी थरथरत उत्तर दिलं, त्या खोलीत गेली 3 महिने कुलदीपचं सामान ठेवलंय आणि तिथेच तो शेवटचा दिवस बसला होता. मी खोल श्वास घेतला आणि त्या सावलीच्या दिशेने पाऊल टाकलं. मी सावकाश त्या अंधाऱ्या खोलीकडे चालत होतो. प्रत्येक पाऊल जड होत होतं. मागून वैशाली वहिनींचा श्वास वेगाने चालल्याचा आवाज येत होता. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं आणि त्यातून येणारा फिकट मंद वास काहीतरी जुनं, ओळखीचं आणि भयानक सांगत होता. मी दार आगेत ढकललं. आत अंधार. फक्त खिडकीतून रस्त्यावरील दिव्यांची हलकी सावली पडत होती. खोलीत कुलदीप दादांची बॅग, त्यांचे जुने कपडे, एक घड्याळ आणि एक तुटलेला चष्मा विखुरलेला होता. त्या सावलीसारखं काही आता तिथे दिसत नव्हतं. मी एक खोल श्वास घेतला आणि पुटपुटलो, कुणीही नाही. पण वैशाली वहिनी दाराशीच तबकल्या होत्या. त्या खोलीकडे बघून थरथरत म्हणाल्या, राकेश, ही खोली मी मागच्या त्यांच्या मृत्यूनंतर कधी उघडलीच नाही. त्यांच्या आवाजात इतका दुःख, भीती आणि वेदना होती की मला काही बोलावत नव्हतं. मी हळू आवाजात विचारलं, पण आत्ताच सावली तर गेली आत? त्या गोंधळलेल्या स्वरात म्हणाल्या, मग काश ती माझीच कल्पना नसेल तर. मी खोलीत आणखी आत गेलो. अचानक माझ्या नजरेला काहीतरी दिसलं. कपाटाच्या जवळच्या कोपऱ्यात एक कागद दुमडलेला. मी तो उचलला. त्या कागदावर एकच ओळ लिहिली होती. हस्ताक्षर कुलदीपचं दादांचंच होतं. वैशालीला सांगू नकोस, कारण सत्य तिला तोडून टाकेल. माझा श्वास अडखळला. वहिनींच्या डोळ्यात भीतीचा समुद्र उसळला. त्या धावत माझ्याकडे आल्या आणि कागद छातीजवळ धरून थरथरत विचारलं, याचा अर्थ काय? सत्य कोणतं? त्यांना काय सांगायचं नव्हतं. मी कागद हातात वळवत विचारात पडलो. कुलदीप दादा जाणून बुजून काहीतरी लपवत होते. त्यांचा रिपोर्ट, प्रॉपर्टी, माझ्या नावावर पिवळा फोल्डर आणि आता ही नोट. काहीतरी खूप मोठं या घरात घडलं होतं. मी शांत आवाजात म्हणालो, वहिनी, दादाने तुम्हाला काही लपवलं होतं, पण का? अचानक खिडकीचा पडदा जोरात हलला. जणू कुणीतरी त्याला झटका दिला होता. आम्ही दोघं चटकन मागे वळलो. खिडकी पूर्णपणे बंद होती, तरीही पडदा स्वतःहून हलू शकत नव्हता. वैशाली वहिनींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या फुसफुसल्या, राकेश, इथे काहीतरी आहे, काहीतरी जे आपल्याला कळू द्यायचं नाही. आणि इतक्यात माझ्या पाठीमागून कोणीतरी हलक्या आवाजात कुजबुजलं, अगदी माझ्या कानाच्या जवळून, सत्य शोधू नकोस. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मी क्षणात मागे वळलो, पण तिथं कुणीच नव्हतं. खोलीत फक्त अंधार आणि आमच्या श्वासांचा आवाज. वैशाली वहिनी ओरडून माझा हात पकडला. त्या घाबरून म्हणाल्या, राकेश, आपण इथून बाहेर जाऊयात. पण माझ्या मनात एकच विचार घुमत होता, सत्य जे दादांनी लपवलं होतं ते आता आपल्याला शोधायलाच लागणार होतं. वैशाली वहिनींचा हात माझ्या मनगटात घट्ट रोवला होता. त्या कुजबुजल्या, राकेश, इथून बाहेर चल, कृपया. पण माझ्या डोक्यात ती कुजबुजणारी आवाजाची ओळ, सत्य शोधू नकोस, अजूनही घुमत होती. मी डोळे घट्ट बंद करून खोल श्वास घेतला आणि म्हणालो, वहिनी, आपण आत्ता पळून गेलो तर हे सगळं कायमचं अर्धवट राहील. दादांनी काहीतरी लपवलं होतं आणि ते आपल्याला शोधावंच लागेल. त्या थरथरत म्हणाल्या, पण राकेश, घरात आवाज येत आहेत, सावली दिसते, खिडकी बंद असूनही हलते. हे सगळं मला सहन होत नाही. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, मी आहे ना, आपण एकत्र आहोत. त्यांनी मान हलवली. आम्ही पुन्हा खोलीत नजर फिरवली. अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, पण तेवढ्यात माझ्या नजरेला टेबलाखाली काही चमकल्यासारखं दिसलं. मी खाली बसून पाहिलं तर एक छोटंसं लोखंडी डब होतं, सिगारेटच्या डब्यासारखं, पण खूप जुना. मी ते उचललं. वहिनी दचकून म्हणाल्या, ते आधी कधी पाहिलं नाही मी. मी ते उघडायचा प्रयत्न केला, पण ते घट्ट बंद होतं. त्यावर एक लहानसं कोरलेलं चिन्ह होतं, 3 वर्तुळे एकमेकांत गुंफलेली. ते चिन्ह कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं, पण आठवेना. मी ते डबं हातात फिरवत होतो. तेवढ्यात खालीपासून एक फिकट धातूचा आवाज आला, टन. जणू डब्याच्या आत काहीतरी हललं. वहिनी मागे हटल्या. मी कापऱ्या आवाजात म्हणालो, वहिनी, आत काहीतरी आहे. खोलीच्या बाहेरून अचानक पुन्हा पावलांचे आवाज ऐकू आले. मागच्या कॉरिडॉरच्या दिशेने. आम्ही अदृश्यपणे गप्प झालो. त्या पावलांचा आवाज शांत, मोजून मापून, जणू घराचा प्रत्येक इंच ओळखीचं असलेला कोणाचा
वहिनी कुजबुजल्या. इथे कोणी असू शकत नाही. दरवाजाला मी स्वतः कुलूप लावलं होतं. मी हळू आवाजात म्हणालो. म्हणजे कोणी आधीपासूनच घरात होतं? आमचे श्वास अडकले. मी डबं हातात घेतलं आणि आम्ही दोघं पावलांच्या दिशेने पुढे गेलो. कॉरिडॉरमध्ये प्रकाश खूप मंद होता. पावलं अचानक थांबली. मी आवाज दिला, कोण आहे तिथे? उत्तर नाही, फक्त शांतता. पण एक गोष्ट अचानक लक्षात आली. फरशीवर ओलसर पावलांचे ठसे होते, मोठे प्रौढ पुरुषाचे, आणि त्या ठशांचा मार्ग सरळ खाली जिन्याकडे जात होता. वहिनी थरथरत म्हणाल्या, हे कुलदीपचे नाहीत. त्यांचे पाय खूप सडपातळ होते आणि हे तर जड शरीर असलेल्या माणसाचे दिसतात. मी खाली बघत म्हणालो, ठसे अजूनही ओले आहेत. म्हणजे तो माणूस अगदी आत्ताच इथून गेला आहे. अचानक घराच्या खाली कुठून तरी झडप बंद होण्याचा आवाज आला. जोरात धडाम. आम्ही दचकून उडालो. वहिनी किंचाळणार इतक्यात मी त्यांचा हात धरला आणि म्हणालो, चला खाली. त्यांच्या डोळ्यातलं भय आता शब्दात होतच नव्हतं. मी जिना उतरत होतो. प्रत्येक पाऊल मागच्या पावला एवढंच भयंकर. खाली पोहोचताच लक्षात आलं, स्टोअर रूमचं दार अर्धवट उघडं होतं आणि त्या दरवाजामागून गार थंड हवा वाहत होती. जणू कोणीतरी आत्ताच ते दार उघडून आत शिरलं होतं. माझ्या हातातलं लोखंडी डबं हलकं थरथरलं. जणू आत काहीतरी जिवंत हललं. वहिनींचा आवाज फुटला, राकेश, हा डबा ठेवून दे. मला वाईट वाटतंय. मी हळू आवाजात पण ठामपणे म्हणालो, नाही, सत्य यातच असेल. मी हळूच स्टोअर रूमचं दार उघडलं. आत काहीच दिसलं नव्हतं, फक्त अंधार. पण एक हलकीशी कुजबूज मात्र स्पष्ट ऐकू आली. ती आमच्याच दिशेने. शेवटचं पान उघडा. मला काही कळेना. वहिनी थरथरत म्हणाल्या, राकेश, कोणतं पान? मी क्षणात आठवलं. पिवळ्या फोल्डरमध्ये एक शेवटचं पान होतं, जे आपण अद्याप उघडलंच नव्हतं. मी डोळे मोठे करत म्हणालो, वहिनी, आपल्याला वर जाऊन ते शेवटचं पान पाहावंच लागेल ना? त्या घाबरून म्हणाल्या, पण खाली हा आवाज, ही सावली, हा डब्बा. मी हात घट्ट केले आणि म्हणालो, वहिनी, जे काही लपवलं होतं ते आता स्वतः बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. आपण थांबलो तर ते आपल्याकडे येईल आणि आपण शोधलं तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यांनी डोळे मिटत मान हलवली आणि आम्ही दोघं पुन्हा वरच्या मजल्याकडे धाव घेतली. सत्य एका पानामागे लपलेलं होतं आणि आज ते पान उघडल्याशिवाय रात्री संपणार नव्हती. वैशालीने दार हलकेच उघडताच तिला त्या मुलाचा आवाज ऐकू आला, ताई, तुम्ही रडत होता का? वैशाली चुकली. दिवसभर तिने चेहऱ्यावर स्मित लावून ठेवले होते, पण तिच्या डोळ्यामध्ये दडलेली भीती मात्र मुलाने लगेच ओळखली. नाही रे, धूळ गेली होती डोळ्यात. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण मुलाला तिचा आवाज थरथरलेला जाणवला. मुलगा शांतपणे तिथे बसला, जणू तिच्या शब्दांवर विश्वास ठेवावा की नाही हे ठरवत होता. मग तो अचानक म्हणाला, ताई, आज पुन्हा कोणी आलं होतं का घरी? तुम्ही घाबरलेले दिसताय. वैशालीचे हृदय धडधडू लागले. तिचा नवरा गावाबाहेर होता, पण तरीही तिला दारावर ठोका, ओळखीचा सावलीसारखा आवाज आणि ते धडधडणारे क्षण आठवले. काही नाही रे, ती म्हणाली, पण तिच्या हातातील थरथर मुलापासून लपली नाही. मुलाने हळू आवाजात विचारलं, ताई, तुम्हाला कोण धमकावतंय? वैशाली अधरली. तुला कसं कळलं? तिने अवाक होत विचारलं. मुलगा काही क्षण गप्प बसला. नंतर तो म्हणाला, मी दुपारी इथेच होतो. तुम्हाला फोन आला होता ना? तुम्ही स्क्रीनकडे बघून अचानक का थरथरलात हे मी पाहिलं. वैशालीच्या पायाखालची जमीन जणू सरकली. कोणीही पाहिलं नाही असं तिला वाटत होतं. मुलगा पुढे म्हणाला, ताई, तुमच्या घराजवळ जो माणूस उभा असतो, काळ्या बाईकवाल्या, तो कोण? वैशालीच्या अंगावर काटा आला. ती काही बोलणार इतक्यात मुलगा पुन्हा म्हणाला, मी त्याला कालही पाहिलं. तुम्हाला घराच्या आतून बघत होता. वैशालीने डोळे मिटले. त्या बाईकवाल्याचा चेहरा, त्यांच्या धमक्या, त्यांची मागणी, सगळं मनात विजेसारखं चमकलं. मुलगा तोंडावर साधं हसू ठेवत शांत बसला, पण डोळ्यात काळजी होती. ताई, मी छोटा असेन, पण भयालात तर चालणार नाही. मला सांगा, मी तुमच्यासोबत आहे. वैशालीने त्या मुलाकडे पाहिलं. एकदम निरागस, पण त्यांच्या आवाजात असलेली प्रामाणिकता तिला हादरवून गेली. ती काही बोलणार इतक्यात बाहेरून पुन्हा बाईकचा आवाज आला. तोच आवाज. त्याच क्षणी वैशालीच्या फोनवर मेसेज आला, बाहेर ये, आपल्याला बोलायचं आहे. वैशालीचा श्वास अडकला. मुलाने तिच्या हाताकडे पाहिलं. तिच्या बोटांमध्ये फोन थरथरत होता. ताई, तोच आहे का? वैशालीने मान हलक्या आवाजात खाली घातली. दाराबाहेर बाईकचा आवाज थांबला. शांतता दबदबणारी होती. मुलगा हळूच उठला, किंचित पुढे सरकला आणि दाराच्या सावलीत उभा राहून ऐकत होता. ताई, आज तो एकटा नाहीये असं वाटतंय. दाराबाहेरची शांतता जणू कापता येईल अशी जड झाली होती. वैशालीचा श्वास अडखळत होता.
मुलगा दाराच्या चौकटीला लागून कान टवकारून उभा होता. त्याला पावलांचा आवाज, हलका आवाज ऐकू आला. त्याने 2 जणांचे. ताई, तो एकटाच नाही. मुलगा पुटपुटला. वैशालीने ओठ चावले. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. पुन्हा फोन व्हायब्रेट झाला. यावेळी व्हिडिओ कॉल. स्क्रीनवर नाव नसलं, पण फक्त एक काळा आयकॉन. वैशालीच्या हातून फोन जवळपास निसटला. मुलाने पटकन तिच्या हाताला टेकून फोन स्थिर केला. उचलू नका ताई. अजिबात नाही, मुलगा हळू आवाजात म्हणाला. पण कॉल कट झाल्यावर लगेचच मेसेज. तुझं दार बंद करू नकोस. बाहेर ये, नाहीतर आत येतो. वैशालीचा घसा कोरडा पडला. मी पोलीस ती म्हणणार होती, पण मुलाने तिला थांबवलं. नाही ताई, पोलीस आले तर ते आणखी चिडतील. हे दोघे नक्की कोण आहेत ते समजून घेऊ. वैशाली गोंधळली. पण तू कसा ओळखतोस त्यांना? मुलगा काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात एक गंभीर, अनोळखी चमक होती. मी पाहिलं ताई, 2 वेळा. ते तुमच्या नवऱ्याचे माणसं नाहीत. वैशालीला भूकंपासारखं जाणवलं. मग कोण? मुलाने खोलीच्या कोपऱ्याकडे नजर वळवली, जिथे पडद्याच्या फटीतून रस्त्याचा एक छोटा भाग दिसत होता. ताई, ते तुम्हाला फक्त घाबरवत नाहीत, ते काहीतरी शोधत आहेत. तुमच्याकडे जे आहे ते त्यांना हवंय. वैशाली मागे सरकली. तिच्या मनात एक शब्द चमकला. कागदपत्रे. तिने लग्नाच्या आधी वडिलांना दिलेली काही जमीन नोंदी लपवून ठेवल्या होत्या. तिच्या नवऱ्यालाही माहिती नव्हतं, पण कोणाला कळलं. इतक्यात दारावर हलकासा पण स्पष्ट असा ठोका. टकटक. मुलगा तत्क्षणी दारापासून दूर झाला आणि वैशाली समोर उभा राहिला, जणू तिला वाचवणार. ताई, तुम्ही दाराकडे जाऊ नका, मी बघतो. वैशाली थरथरत म्हणाली. कसं बघशील? तू अजून लहान आहेस. मुलगा हसला नाही. त्यांचा चेहरा अचानक अतिशय गंभीर झाला. ताई, मी लहान असेन, पण हे सगळं मी आधी पाहिलंय. माझ्या घरातही असंच झालं होतं. वैशाली अवाक. काय झालं होतं? मुलाने डोळे खाली केले, पण आवाज ठाम होता. ते लोक माझ्या आईलाही त्रास द्यायला आले होते, कारण माझ्या बाबांकडे जमिनीचे कागद होते आणि मी लपून सगळं पाहिलं. वैशालीच्या अंगावर शहारे आले. दारावर पुन्हा ठोका. यावेळी जोरात. दार उघड वैशाली. एक घोगरा आवाज. मुलगा पुढे सरकला. ताई, मागच्या दरवाजातून निघूया आत्ताच, आणि तुमच्याकडे जे आहे ते मला द्या. मी लपवायला जागा. माहीत आहे. बाहेर सावल्या हलत होत्या. आवाजात आता चिडलेला. 3, 2. मुलाने वैशालीचा हात धरला. ताई, भरभर चालायलाच आहे, नाहीतर उशीर होईल. वैशालीने तो मुलगा कधी इतका धाडसी पाहिला नव्हता. तिच्या पायात शक्ती उरली नव्हती, पण तरीही ती त्याच्यासोबत मागच्या दरवाजाकडे धावू लागली. एक दाराची कडी हलू लागली. आवाज अंगावर काटा आणणारा. वैशाली आणि मुलगा मागच्या दाराजवळ पोचले आणि अचानक तिने पाहिले. मागचं दार किंचित उघडलं होतं. कोणीतरी आत येऊन गेलं होतं. ताई, थांबा. मुलगा तिला थांबवत तिच्यासमोर पसरला. अंधारात एक परछाई हलली. कोणीतरी आधीपासून घरात होता. मागच्या दारात दिसलेली ती परछाया क्षणभर स्थिर राहिली. मुलाने वैशालीला आपल्या मागे सरकवले आणि स्वतः एक पाऊल पुढे टाकले. त्यांच्या आवाजात अजिबात भीती नव्हती, फक्त सावधानता. कोण आहे तिथे? अंधारातील आकृती हलली. मंद प्रकाशात तिचा आकार स्पष्ट झाला. एक उंच माणूस, चेहऱ्यावर काळी कॅप आणि हातात काहीतरी लांबसडक वस्तू. वैशालीचा श्वासच थांबला. ताई, मागे. मुलगा पुटपुटला, पण त्याआधीच तो माणूस बोलला खोल, थंड आवाजात. वैशाली, तू बाहेर येणार नाही, म्हणून मला आत यावं लागेल. वैशालीचा घसा कोरडा पडला. तिने आवाज ओळखला. तो तिच्या नवऱ्याचा सावत्र काका शरद. पण तो इथे यावेळी? तुम्ही? ती थरथरून म्हणाली. शरद शांतपणे पुढे आला. त्याच्या डोळ्यात एक थंड निर्धार होता. तुझ्या वडिलांची जमीन, त्यांच्या कागद दे त्यांना माझ्याकडे, नाहीतर बाहेर उभे असलेले लोक. त्याने अंगठ्याच्या दिशेने इशारा केला. त्यांना मी आत सोडेन. मुलाने डोळे किरमिरे केले. तूच त्यांना आणलंय, नाही का? शरद थोडासा हसला. शहाणा आहेस तू, पण अडकला चुकीच्या घरात. वैशालीचे पाय थरथरत होते. शरद काका, तुम्हाला कशाला लागली जमीन? शरदचा चेहरा विकृत झाला. कारण ती जमीन माझ्या नावावर व्हायला हवी होती. तुझ्या वडिलांनी शेवटच्या क्षणी नाव बदलून टाकलं आणि आता तो तुकडा लाखोंचा झाला आहे. मुलगा पुढे सरसावला. ताई, बोलू नका. त्याला ते कागद मिळाले तर? शरदने त्याला कडाडून थांबवलं. मुला, तुला काय माहिती असेल त्या कागदाचं? वैशालीने मुलाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती, पण त्या भीतीत लपलेली सत्याची झलक. मुलगा न थांबता म्हणाला, माहिती आहे, कारण माझ्या बाबांच्या नावावर असलेली जमीन अशाच पद्धतीने बळकावली गेली होती. तुमच्यासारख्याच हाताने.
यावेळी शरदचा चेहरा पांढरा पडला. तू काय बडबडतोयस? मुलगा एक पाऊल पुढे गेला. माझ्या बाबांना धमक्या दिल्या गेल्या कागदांसाठी, जमिनीसाठी, आणि मग अपघात झाला म्हणे. त्यांचा आवाज तुटला पण तो थांबला नाही. पण मला माहीत आहे तो अपघात नव्हता. वैशालीला पहिल्यांदाच जाणवलं, हा मुलगा फक्त निरागस नाही, तो खूप काही मोठा झाला आहे. शरदने आपलं पाऊल मागे घेतलं. त्याला अस्वस्थता जाणवली होती. बोलणं बंद कर, नाहीतर. त्यांच्याकडील लांब वस्तू, एक लोखंडी रॉड, त्याने उचलली. वैशाली किंचाळणार इतक्यात बाहेरून भयानक थप्पडासारखा आवाज आला. धडाक. कोणीतरी मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं. ते आत येणार. वैशाली ओरडली. शरदही दचकला. मुलाने ताबडतोब निर्णय घेतला. ताई, कागद कुठे आहेत? वैशाली घाबरून म्हणाली. खोलीत, कपाटात. पण त्यांना घेऊन पळायचं आत्ताच, मुलगा म्हणाला. पण शरदने मार्ग अडवला. कोणीही हलणार नाही. मुख्य दरवाजावर पुन्हा एक जोरदार धक्का, फळ्या तडकण्याचा आवाज आला. मुलाने पटकन वैशालीचा हात धरला आणि एका क्षणात निर्णय घेतला. ताई, मागचं खिडकीचं गज सैल आहे, आपण तिथून बाहेर पडू. वैशाली थबकली. पण शरद? मुलगा डोळे वटारून म्हणाला. ताई, त्याच्यापेक्षा बाहेरचे लोक जास्त धोकादायक आहेत. ती काही बोलण्याआधीच शरदने रॉड उचलला आणि त्यांच्याकडे झेपावला. मुलगा तिच्यासमोर पसरला. तेवढ्यात घराचा मुख्य दरवाजा पूर्ण आवाजात तुटला. 3 सावल्या घरात घुसल्या. वैशाली आणि मुलगा दोघेही. शरद, दरवाजातून आलेले अनोळखी लोक आणि मागची पळायची खिडकी, तीनही दिशांनी अडकली. घरात 3 अनोळखी माणसं घुसताच वातावरणात भयंकर तणाव पसरला. शरद थबकला. तो रॉड घेऊन पुढे सरकत होता, पण आता तोही घाबरलेला दिसत होता. त्या तिघांनी घरात उतरल्याबरोबर सगळं शांत झालं. भयान, दाबलेलं शांत. त्यातील सर्वात उंच माणूस पुढे आला. शरद, एवढं ओझं आम्हाला स्वतः का आणायला लावलंस? शरदचा चेहरा पांढरा पडला. मी सगळं जवळजवळ मिळवलं होतं. फक्त कागद आमचे. तो माणूस थंडपणे म्हणाला. तू फक्त मधला माणूस. मुलाने वैशालीचा हात घट्ट पकडला. ताई, खिडकीकडे वळा, हळू. मी सांगितल्यावर धावायचं. पण परिस्थिती इतकी सोपी नव्हती. एक अनोळखी माणूस मागच्या बाजूला सरकत होता, त्यांच्या पळायच्या मार्गाच्या दिशेने. आता ते पूर्णपणे चक्रव्यूहात अडकले होते. शरद हतबल होत म्हणाला. कृपा करा, मला माझा हिस्सा. तू जास्त बोललास. उंच माणूस गुरगरला. तो शरदच्या दिशेने झेपावणार इतक्यात धाड. घराच्या मागच्या खिडकीतून अचानक मोठा आवाज आला. खिडकीचा गज पूर्णपणे सुटला. आवाजामुळे सगळेच दचकले. हीच मुलाला हवी असलेली संधी होती. ताई, आत्ताच. मुलाने वैशालीला ढकललं आणि दोघे खिडकीकडे पळाले. मागच्या बाजूला गुंड त्यांना पकडायला धावला, पण मुलाने जवळचा लाकडी तुकडा त्यांच्या पायात फेकून मारला. तो माणूस तोल गमावून खाली पडला. वैशाली खिडकीतून बाहेर सरकली. मागून मुलगा म्हणाला. ताई, पळा, मी पुन्हा आलो. पण मुलगा खिडकीतून बाहेर येणार इतक्यात एका हाताने त्याला आवळून धरलं. शरदचा, इकडे ये. शरद गुरगुरला. मुलगा सुटण्यासाठी झटत होता, पण शरद त्याला ओढत म्हणाला. तू खूप जाणतोस जास्त. वैशालीने बाहेरून किंकाळत म्हटलं. नको, त्याला सोडा. मुलगा शरदच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाला. ताई, पळा, कागद वाचवणं महत्त्वाचं. इतक्यात त्या उंच माणसाने शरदकडे रॉड उचलून झेपावला. शरद मुलाला ढाल बनवत मागे हटला. मुलाने शेवटचा क्षणी जोरात किंकाळत स्वतःला वाकवून घेतलं. तर रॉड थेट शरदच्या खांद्यावर आदळला. शरद किंचाळत खाली कोसळला आणि मुलगा त्या संधीचा फायदा घेत खिडकीतून उडी मारून बाहेर पडला. ताई, धाव. दोघेही शरद शेजारच्या घरांच्या आडोशातून वेगाने पळू लागले. मागून घरातल्या गुंडांचे आरडाओरडाचे आवाज ऐकू येत होते. 3ही माणसे आता संतापलेली. शरद वेदनेने खरखरत होता. वैशाली धापा टाकत म्हणाली. कागद? ते तर घरात आहेत. मुलगा थांबला नाही. ते कागद ताई, मी आधीच काढून ठेवलेत. वैशाली थबकली. काय? तू कधी? मुलगा श्वास सावरत म्हणाला. दुपारी, जेव्हा तू फोन बघून घाबरलात तेव्हा. मला काहीतरी चुकीचं आहे हे लक्षात आलं. मी तुमच्या खोलीत गेलो आणि कागद हलवले, सुरक्षित जागी. वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं. पण कुठे? मुलाच्या गावाच्या अंधाऱ्या गल्लीकडे इशारा केला. माझ्या बाबांचं जुनं घर, जिथे कुणी जात नाही, तिथे. ते दोघेही त्या दिशेने पळत राहिले. मागचे गुंड कोणत्या दिशेने येत आहेत हे ठाऊक नव्हतं, पण ते जीवाच्या आकांताने धावत होते. शेवटी दोघे एका जुन्या कोसळलेल्या घरासमोर थांबले. मुलगा म्हणाला. इथे सुरक्षित. ते कागद आता कुणाच्याही हाती जाणार नाहीत. वैशालीने मुलाला मिठीत घेतलं. बाळा, तुझ्यामुळेच मी वाचले. मुलाने डोळे मिटून घेतले. ताई, आपण दोघंही वाचलो. मुलांच्या सायरनचा दूरवरून आवाज येऊ लागला.
गावातील एका माणसाने गुंडांच्या आरडाओरडानंतर पोलिसांना फोन केला होता. थोड्याच वेळात ती टोळी पकडली गेली. शरदही जखमी अवस्थेत सापडला. त्याच्यावर जमीन बळकावण्याचे आणि धमकीचे गुन्हे सिद्ध झाले. वैशालीला शेवटी सुरक्षितता मिळाली आणि तिच्या कागदांवर, तिच्या वडिलांच्या वारशावर कोणाच्याही सावली राहिली नाही. मुलगा तिच्या शेजारी उभा राहिला, थोडा थकलेला पण निश्चयाने भरलेला. वैशाली त्याच्याकडे पाहून म्हणाली, बाळा, तू माझ्या मुलासारखा आहेस. आज नसतास तर मी संपले असते. मुलांच्या ओठावर हलकंसं स्मित आलं. ताई, आता एकटी नाही तुम्ही. कथा इथे संपते. दोन जखमी जीव एकमेकांचे रक्षण करत एका भीषण सावलीतून बाहेर पडतात आणि अंधाराच्या शेवटी दीप लागतो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत रहा, खुश रहा. धन्यवाद.